काय मित्रांनो, कसे आहात सगळे? चॅनलवर परत स्वागत आहे तुमचं. आज एकदम स्पेशल दिवस आहे. 11 एप्रिल म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. आणि आजचा हा व्लॉग मी खास त्यांच्यासाठीच बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला नक्कीच इन्स्पायर करेल. तर मित्रांनो, ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला 11 एप्रिल 1827ला. पुण्यात घरगरीब होतं. आई लहानपणीच गेली, पण वडिलांनी शाळेत टाकलं. आता एक इन्सिडेंट सांगतो. एकदा एका लग्नाच्या वरातीत ज्योतिरावांना उच्च जातीच्या लोकांनी अपमान केला, फक्त जात म्हणून. आणि त्या दिवशी एका तरुण मुलाने ठरवलं, मी हे बदलणार. हे ऐकून वाटतं ना, आपण तर छोट्या छोट्या गोष्टींना एक्सक्यूज करतो, आणि हा माणूस संपूर्ण समाज बदलायला निघाला. मित्रांनो, 1848 साल त्या काळात मुलींना शाळेत जाणं म्हणजे पाप वाटायचं लोकांना. पण फुलेंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा उघडली आणि त्यांच्या बायकोला म्हणजे सावित्रीबाईंना स्वतः शिकवलं. त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. आता इमॅजिन करा, सावित्रीबाई शाळेत जायच्या तर लोक वाटे शेण आणि चिखल फेकायचे, पण त्या थांबल्या नाहीत. एक्स्ट्रा साडी सोबत घेऊन जायच्या, शाळेत गेल्यावर बदलवायच्या आणि शिकवायच्या. आपण एक्झाम चुकली की डिप्रेस होतो, आणि हे लोक दगड चिखल सहन करून शिकवत राहिले. मग 1873 मध्ये फुलेंनी एक ऑर्गनायझेशन काढले, सत्यशोधक समाज, म्हणजे सत्य शोधणाऱ्यांचा समाज. यात सांगितलं, जात नाही, धर्म नाही, फक्त माणूस. त्यांनी स्वतःच्या घरातले वीर सगळ्यांसाठी खुले केले, अस्पृश्य लोकांसाठी सुद्धा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. म्हणजे शिक्षणाशिवाय सगळं व्यर्थ आहे. सिंपल पण किती पॉवरफुल आहे हे. आणि हे सगळं तेव्हा केलं जेव्हा फोन नव्हता, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, फक्त होती इच्छाशक्ती. फुलेंनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते अमेरिकेतल्या गुलाम काळ्या लोकांना डेडिकेट केलं. म्हणजे किती ग्लोबल थिंकिंग होती त्यांची. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट, महात्मा ही टायटल फुलेंना गांधीजींच्या आधी मिळाली. 1888 मध्ये मुंबईच्या एका सभेत लोकांनी त्यांना महात्मा म्हटलं. हे खूप कमी लोकांना माहिती असतं. तुम्हाला माहिती होतं का? कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, मी आधी सांगितलं होतं की शेवटी एक गोष्ट सांग, ती म्हणजे हे आहे, फुले जयंती फक्त फोटो शेअर करून नाही साजरी होत. तुमच्या घरात, शेजारी, परिसरात एखादी मुलगी किंवा मुलगा शिक्षणापासून दूर असेल तर त्याला मदत करा. हीच खरी ज्योतिबांची जयंती. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा, आणि हे माहीत नसलेल्या मित्रांना शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर करा, बेल आयकॉन पण दाबा. जय ज्योती, जय क्रांती, महात्मा फुले की जय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.